ब्रिस्बेनमधील पावसानं भारताच्या वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत अडथळा. गाभा कसोटी रद्द झाली तर काय होणार? तर गाभा कसोटीमध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे. तर गाभा कसोटी रद्द झाली तर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे आणि सामन्याच्या 5ही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची 40%हून अधिक शक्यता आहे. उर्वरित तिसऱ्या आणि पाचव्या दिवसाचा अंदाज चांगला आहे, ज्यामध्ये सुमारे 20% पाऊस पडू शकतो, ज्याचा खेळावर फारसा परिणाम होणार नाही. आता मोठा प्रश्न हा आहे की जर पावसामुळे गाभा कसोटी अनिर्णित राहिली तर त्याचा भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीवर काय परिणाम होईल. तर याचे समीकरण आपण पाहणार आहोत. टीम इंडिया सध्या 57% गुणांसह WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत, ज्यांचे गुण अनुक्रमे 63% आणि 60% आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचू शकतो. गाभा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताचे पुढील 2 सामने जिंकून मालिका 3-1 ने जिंकावी तर त्यांना अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. गाभा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताचे पुढील 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला तर मालिका 2-2 अशी संपेल. या स्थितीत टीम इंडियाला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेच्या संघाने ती मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकावी, यासाठी भारताला प्रार्थना करावी लागेल. तर हा सामना अनिर्णित राहिला तर भारताला पुढील सर्व सामने जिंकावे लागतील आणि जर भारताने एक सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये जो सामना मालिका होणार आहे यावर भारताला अवलंबून राहावे लागेल. यामध्ये श्रीलंकेचा विजय व्हावा अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.